नमस्कार, प्राउड इंडिया न्यूज़ में आप सभी का स्वागत है। कलमेश्वर तालुका के एनबेर गांव की एक बारूद फैक्ट्री में भीषण विस्फोट हुआ। हादसे में 2 लोगों की मौत हो गई। पुलिस अधीक्षक हर्ष पोद्दार ने बताया कि फैक्ट्री में पटाखे बनाने का काम होता था। राहत और बचाव कार्य जारी है और विस्फोट के कारणों की जाँच की जा रही है। ऐसी ताज़ा जानकारी के लिए जुड़े रहे हमारे साथ। देखते रहिए प्राउड इंडिया न्यूज़ नागपूर। आपलं नाव सांगून द्याल? सरला बलराज चौधरी. सरला बलराज चौधरी. सरला ताई, आपण किती वाजता साधारणतः ब्लास्ट झाला, कोणत्या युनिटला झाला आणि काय चित्र पाहिलं आपण? ते 1:30च्या टायमाला झाला आहे ब्लास्ट. आणि ते जसा धमाका झाला 3 वेळा ब्लास्ट झाला आहे आणि 3 वेळा म्हणजे तिसरी वेळेलाच आम्ही बाहेर निघालो परत आणि खूप सारा धुवा झाला होता आणि आग पण निघली होती. त्याच्यानंतर आम्ही बाहेर परत आलो. कोणत्या युनिटमध्ये हा ब्लास्ट झाला? युनिटमध्ये नाही झाला. हा ताई बोला. हा, युनिटमध्ये नाही झाला, ते तिकडेच झाला, ते मुलांच्या साईडकडेच झाला, आमच्याकडे नाही झालाय. किती लोक त्यावेळेस कंपनी साधारणपणे काम करतात? साधारे पुरे 31 आहे, पण त्याचे अर्धे म्हणजे काही म्हणजे 5-6 जण सुट्टीवर होते. कंपन्या, बारूद कंपन्या अनेक या ठिकाणी आहे, पण ज्या वेळेस त्यांना ती परवानगी दिली जाते त्यावेळेस त्यांना एक सेफ्टी प्रिकॉशन, सेफ्टी नॉर्म एक नियमावली सकट दिली जाते. नुसतीच परवानगी दिली जाते आणि त्याची अंमलबजावणी हे लोक करतात का? आणि अंमलबजावणी करत नसेल तर आपल्या भागातील लोकांचा जीव धोक्यात आहे, महिलांचा जीव धोक्यात आहे आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कडक कारवाई करून यांना जी काय पेनल्टी असेल, आणि जो जीव गेला तो गेलाच, पण यांच्यावर मोठी पेनल्टी करून यांचं लायसन्स सस्पेंड कसं करता येईल किंवा अजून याच्यावर पुढची कारवाई कशी करता येईल याच्या संदर्भात पण पावलं उचलले गेले पाहिजे. मी एवढंच सांगतो की 2024च्या पूर्वी एक मोठा ब्लास्ट झाला होता, त्याचासुद्धा आपण सगळे लोक मीडिया तिकडे आले होते. या संदर्भात तेव्हाचे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी विधानभवनामध्ये पण तेव्हाचे विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षनेते ते सुद्धा इकडे आले होते. या लोकांनी सुद्धा हा विषय इकडं मांडला होता आणि अनेक अधिवेशन असतानाच असा ब्लास्ट झाला असल्यामुळे हे विषय विधानभवनात मांडण्यात आले होते आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण अशाच पद्धतीची कारवाई करून यांचे कसे लायसन्स सस्पेंड करता येईल व अशी घटना पुढे झाली नाही पाहिजे याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी पाऊल ठेवलं पाहिजे. इथं एशियन फायरवर्क्स म्हणून फॅक्टरी आहेत कलमेश्वर तालुक्यात. मिल बॉल युनिटमध्ये 1:30 वाजता सुमारास एक ब्लास्ट झाला होता. ब्लास्टमध्ये 2 लेबरर्स जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. सध्या जे आहेत ते सिच्युएशन सेफ आहेत. फॉरेन्सिक्स टीम्स येणार आहेत, पोहोचणार आहेत. त्या सोडून लॉ अँड ऑर्डर काही विषय नाही आहेत. 3 लेबरर्सला किरकोळ जखम झालेला आहे. त्यापैकी एक GMC ला ऍडमिटेड आहेत. युनिटमध्ये एकूण 31 वर्कर्स होता जेव्हा ब्लास्ट झालेला आहे. सर, काय नेमकं काम या ठिकाणी केलं जातं आणि काय हँडलिंग मध्ये हे झाला किंवा नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे हा ब्लास्ट झाला? कारण काय आहेत ब्लास्टचे ते सध्या क्लिअर नाही आहेत. फॉरेन्सिक अनालिसिस नंतर आम्ही सांगतो. इथं जे आहे ते फायरवर्क्स बॉम्बचे जे सुतली आहेत त्याचे प्रोडक्शन होत आहे. सर, आपण सांगितलं की तिथे 31 जण होते, 30 जणांना इम्पॅक्ट झाला. कितीपर्यंत हादरा जाणवला आणि किती काय घेतात? इम्पॅक्ट झोन जे आहे ते लगभग 50 फीटचे आहेत. एकूण 2 लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी एक इसम जे आहे ते शिवनी जिल्ह्याचे आहेत आणि दुसरा जे आहे ते मांडला जिल्ह्याचे आहेत आणि 3 लोकांना किरकोळ जखम झालेला आहे. सर, युनिट नेमकं कोणतं होतं? आणि युनिटचे नाम एशियन फायरवर्क्स आहेत आणि आतमध्ये मिल बॉल युनिट आहेत जिथे हे ब्लास्ट झालेला है. अब हिंदी में बोलते हैं. एशियन फायरवर्क्स बोल करके ये फायरवर्क्स फैक्ट्री है जो कि कलमेश्वर पुलिस स्टेशन के अंतर्गत आता है. यहाँ पर आज तकरीबन 1:30 बजे एक ब्लास्ट हुआ जिसमें 2 लोगों की मृत्यु हो गई. दोनों व्यक्ति जिनकी मृत्यु हुई है वो लेबरर्स हैं. इस यूनिट में ब्लास्ट के दौरान 31 लेबरर्स थे, जिसमें से वो 2 लोग जिनकी मृत्यु हुई है उसको छोड़ करके 3 लोगों को सिंपल इंजरीज हुई है. इसमें से एक व्यक्ति जो है वो GMC में एडमिटेड है. दोनों बॉडीज जो है वो GMC पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया है. यहाँ पे पुलिस टीम्स ऑलरेडी प्रेजेंट है. लॉ एंड ऑर्डर का कोई विषय नहीं है. फोरेंसिक्स की जो वैन है वो ऑन इट्स वे है ताकि फोरेंसिक सैंपल्स कलेक्ट किया जा सके. अंदर में जो ब्लास्ट हुआ था वो मिल बॉल यूनिट में हुआ था. किस वजह से हुआ सर ये ब्लास्ट और क्या बन रहा था?
कारण ब्लास्ट का बताना बिना फोरेंसिक एनालिसिस का मुश्किल है। अंदर यहाँ पर पटाखे का जो सुतली रहता है जिससे फायर क्रैकर इग्नाइट होता है, उसकी प्रोडक्शन होती है यहाँ पे। सर ये यूनिट का नाम क्या है और ओनर कौन है? और एशियन फायरवर्क्स इस ये यूनिट है। अंदर जिस यूनिट में ब्लास्ट हुआ उसे मिलबॉल यूनिट बोलते हैं। जिस यूनिट में ब्लास्ट हुआ उस समय वहाँ कितने कर्मचारी काम कर रहे थे? जिस यूनिट में अंदर में ब्लास्ट हुआ था वहां पर 7-8 कर्मचारी थे। एक व्यक्ति जो है वो अंदर में उनकी मृत्यु हुई और एक का बाहर में हुआ है। ठीक है, थैंक यू।